कार्यक्रम मला वाटलं होतं एखादा संस्था चालवणारा घेतोय काय, पण हे गरीब घराण्यातला सामान्य कुटुंबातला कल्याणराव सारखा माणूस ही कार्यक्रम घेऊ शकतो. पण ज्याची चांगली परिस्थिती आहे, ज्यानं 50 वर्ष राजकारण केलं, त्यांनी कधी घेतला नाही, पण कल्याणरावने घेतला. त्याबद्दल कल्याणरावचं मनापासून अभिनंदन. राजकीय लय बोलायचं आहे, पण विचारवंत लोक उजव्या हाताला बसल्यामुळं दपकून बोलावं लागावं लागले. पण मी येताना ठरवून आलतो की जाता जाता चांगल्या चांगल्या माणसाला कुस्ती धरा लावायची होती. पण आता शाजी भाऊ पवार, अविनाश दादा मार्तंडे व्यासपीठावर असल्यामुळं मला लय बोलता येत नाही, कारण या तालुक्यामध्ये आता त्यांचं नेतृत्व लोकांना बघायचं आहे. कारण वय झाल्यामुळं लोकांना विश्रांती द्यावी असं लोकांचं म्हणणं आहे, आमचं नाही. कारण उतरत्या वयात बोलता येत नसतं, लोकांना काय बोलावं भान राहत नसतंय. त्यामुळं लोकांसाठी लढण्यापेक्षा तुम्ही 50 वर्ष मग तुमच्या संस्थेसाठी लढलाव का असा लोकांचा प्रश्न आहे, माझा नाही. कारण तुम्ही या भागातला लोकप्रतिनिधी निवडून दिला विधानसभेला, त्या विधानसभेच्या आमदारांना डीपीसी मधनं किती निधी आणला त्याचंही उत्तर पाहिजे. त्या विधानसभेच्या आमदारांना आरोग्य खात्यातनं किती निधी आणला, जलसंधारण मधनं किती निधी आणला, PWD मधनं किती निधी आणला, याची या तालुक्याच्या नेतृत्वाने जर यादी वाचली असती तर जरा आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हाला जरा बोलायला कमी जागा राहील. कारण तात्या लोक तुमच्यावर फार प्रेम करते. ती शाजी भाऊ एक बार आलते आपलं महाविकास आघाडी सरकार असताना कामतीला बोलायला, पण शाजी भाऊने कधी पातळी सोडून आपल्यावर टीका केली नाही. कारण भाऊला माहित होतं शिना नदी आणि भीमा नदी दक्षिण किंवा उत्तर तालुक्यात एकत्र येणार आहे, त्याचा आचपेच भाऊला आला होता काय असं मला वाटायला लागले आता व्यासपीठावर दिसल्यामुळं. पण तात्या तुमच्या आयुष्यात तुम्ही फार मोठी चूक केली म्हणावं लागेल. तुम्ही 5 वर्ष आज्याला विचारलं, पोराला विचारलं, नातूला सुद्धा विचारलं, पण त्या गावातल्या ज्याने प्रामाणिकपणानं मतं टाकली त्याला काम देताना त्यांची तुम्हाला परवानगी घ्यावी लागत होती. पण तात्या आता भारतीय जनता पार्टीत आलाय तुम्ही, आता राजीव मालक तुमच्या बरोबर आहेत, शाजी भाऊ आहेत, दिलीप मालक तुमच्या बरोबर आहेत, सगळी 2 मालक एकत्र असताना भाऊ आहेत, अविनाश दादा आहेत. आता तर डायरेक्ट लोकांना निधी द्या येणाऱ्या काळामध्ये, नाहीतर परत अजून गेटपासला तात्या तुम्ही विचारला का अडचण नाही, पण गेटपास फाडावा लागत होता. पण ती कुणाकडे फाडाचा, आज्याकडे फाडाचा का पोराकडे फाडाचा का नातूकडे फाडाचा, हा प्रश्न गंभीर होता इथल्या जनतेला. म्हणून आता तुम्ही कोणीही उमेदवार द्या, पण तो डायरेक्ट लोकातला असला पाहिजे. तो डायरेक्ट लोकात मागे बसलेल्या लोकांच्या प्रत्येक कार्यक्रमात तो उपस्थित असलेला पाहिजे. नाहीतर तुम्हाला मधनच फोन येईल माझं उतरतो वया एवढ्या बार तुम्ही इकडे येऊ नका, तिथं तुम्ही आता कॉम्प्रोमाइज करू नका. नाहीतर ह्या लोकांनी उन्हात त्यांचा परपंच उन्हात मांडलेला आहे. कारण लोकांनी ठरवलंय उतरत्या वयात नाही तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या नातूला सुद्धा बोलायला लागू द्यायचं नाही ठरवून टाकलेलं. मला एवढं का बोलावं लागलं शाजी भाऊ, ही माझ्या वेदना आहे, ती राजन पाटलाच्या परिवाराच्या वेदना आहे. तुमचा काय संबंध आहे तुमच्या उत्तर तालुक्यातल्या लोकांचा की अनगर नगर पंचायत मध्ये फॉर्म भरल्यावर तुम्ही वडाळ्यात औषध उडवताय? ही कुठल्या अँगल मध्ये बसताय, ही कुठल्या पेज मध्ये बसताय? ज्या राजन पाटलानं राजकारणात सुरुवात केली, पुढे आयुष्यात पक्षाबरोबर गद्दारी केली नाही, त्या दिलीप मानेला आमदारात ठेवून आम्ही तुम्हाला 41 मतं दिली का नाही तात्या जिल्हा दूध संघाला. आणि आयुष्यात आमच्या नेत्यानं केवळ तुमच्या सुनबाईत म्हणून आम्ही तुम्हाला मतदान दिलं, त्याची परतफेड आमच्या तालुक्यात येऊन कोणाला तरी घेताय व्यासपीठावर सत्कार करताय. अहो डायनिंग टेबलवर ना तव्यातनं चपाती निघाल्यावर तुम्हाला ताटात वाढणाऱ्या पाटला बरोबर जर तुम्ही असं वागत असाल तर इथं बसलेल्या गोरगरिबासाठी तुम्ही काय केलं आयुष्यात ही त्याचं उत्तर द्या.
ही माझ्या वेदना आहेत छाजीभाऊ. तुम्ही म्हणता लय बोलला महेशराव, ही वस्तुस्थिती आहे, ही उगाच संगीत आहे. पोराची नातून तर येऊन तिथं दंड थापडलेत आमच्यात. मी बी पवाराच आहे, मी काय कच्चा पवार नाही. हा, मला 2.5 एकर जमीन नाही. येताना मी बायकोचं कुकू पुसूनच बाहेर येतोय. हा, कारण पार्टी महत्वाची आहे. पार्टी टिकली, नेता टिकला तरच मी टिकणार आहे, नाहीतर मला कोण विचारत आहे. राजन माले यशवंत त्या संपल्यानं आम्हाला लोक सायकलवर धडकून जातील जाताना. त्यामुळं आमची पार्टी महत्वाची आहे. तुम्ही जसं आमच्या तालुक्यात आला, तुम्ही जसं आमच्या तालुक्यात येऊन तिघा बाप लेकांनी नातून मजा केली, तशी तुमची जिल्हा परिषद पंचायत समितीला राजन पाटलाच्या घरातला सदस्य म्हणून आपण मजा करणार आहे. मग उमेदवार कोण बी असू द्या, माझी त्याची ओळख नसू द्या जिल्हा परिषद पंचायत समितीला, त्याला सांगणार आहे जिथं उमेदवार साठ्याच आहे, जीवन साठे सोडून एक साठे गेला तर दुसरा साठे काढत असतो. बांधकाम करणारा गौंडी आर्किटेक्चर ही हुशार असतो आणि जगातल्या प्रत्येक ठेकेदाराला माहित असते रोडला वळण कुठे द्यायचं, खडी कुठे टाकायची, त्याच्यावर डांबर कधी टाकायचं. मुळात तात्या ठेकेदार आहे आणि तात्याला अक्कल आहे की काळ्या रानात किती भरावं लागतं, बर्दाच्या रानावर किती भरावं लागतं, कर्लाच्या रानावर किती भरावं लागतं. मग कुणाची संस्था कशी. तात्या आमची एक मागणी आहे, तुम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती झाली की वडाळ्याच्या ग्रामपंचायतची चौकशी लावली पाहिजे. चॅलेंज आहे ती. त्यांनी काय केलं, 50 वर्षात काय केलं ती तुम्ही आमच्या, तरच तुम्ही आम्हाला मत मागायला याचा मोहोळ तालुक्यात परत, नाहीतर तिकडे यायला सुद्धा नाही. कारण तुम्ही जेवढी मदत त्यांच्या आयुष्यात, त्याने एक उदाहरण दिलं, पाणी जरा द्या, पाणी द्या. त्यांनी वाक्य वापरले एक, या जिल्ह्याचे पालकमंत्री आता आम्ही भाजपमध्ये आहे, मी आवर्जून उल्लेख करायला लागलोय, इथल्या तालुक्यातल्या लोकांना माहित असावं, ज्या वेळेला संजय मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्हायचे होते त्यावेळेला मला जिल्हा परिषदचे अध्यक्ष कोणी केलं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटलाने केलं, असा त्यांचा उल्लेख आहे. आणि आता म्हणते तो मोहिते पाटलाच्या त्रासाला कंटाळून मी, अहो काका तुमचं वय किती आहे, उम्या किती बारीक आहे, ज्याला त्याच्या बायकोनं लोकात मारलं त्याचं तुम्ही नेतृत्व मान्य केलं, भाग्य आहे तुमच्या आयुष्यात. किती दुर्दैव आहे तुमचं काका. तुम्ही जो एजंट आहे, जे तुम्ही आयुष्यभर समाजसेवा केली म्हणताय, तुम्ही यशवंतात्याचा प्रचार करताना काय म्हणला, हे अजित पवार सोडून कुठल्याही पार्टी चालते. मग आता अजित पवारच्या पार्टीत तुम्ही काय गेला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही आमच्या तालुक्यात येऊन गुदगुल्या करताय, आमच्या तिथं अप्पर तहसील कार्यालयाचं आंदोलन चालू झालं की आमच्या तिथे येत आहे, नगर पंचायतचे इलेक्शन झाले की तिथे येत आहे, निवडणूक आली की आमच्या तालुक्यात येऊन गुलाल उधळतात. जीवन साठे वडाळ्यात जिथं लोक असलेले ग्रामपंचायत लावायच्या, ग्रामपंचायतला आपण प्रचार लिहितो, तात्या येऊ द्या, अविनाश मार्तंडी येऊ द्या, नाहीतर शहाजीभाऊ येऊ द्या, त्यांचं काय ठरायचं ते ठरू द्या. मी तुमच्या प्रचारला